श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. हाय, मी शुभांगी लिंगायत आणि आम्ही आता घेतलं येडेश्वरीचे दर्शन आणि आता निघलो तुळजापूरला. तर तुम्हाला मी का पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की येडेश्वरीचे दर्शन पहिले का केलं. तर आता तुळजापूरला निघलो. तर खूप हवा असल्यामुळे केस पण राहत नव्हते जागेवर आणि काहीच नाही. त्यात मुलं हसत होते व्हिडिओ बनवायला आणि आवाज पण खूप खडखडे येत आहे. ऊन पण खूप झालंय आणि गरमी. कुठे जायचं म्हटल्यावर एवढं तर सहन करावंच लागणार आहे. आणि त्यात मुलांचा कसा धिंगाणा चालू आहे. एक झालं की एक झालं की एक. तर बोर नाही होत एकाला दोघं जण सोबत असल्यावर. आणि यांचा गाडीमध्ये पण धिंगाणा चालू असतो. झोप झालेली नाही तरी पण झोप येईना, ह्या मुलांनी धिंगाणा करायला आणि मला पण झोपू देत नाही. येडेश्वरी ते तुळजापूर जास्त काही अंतर नाहीये, 1 ते सव्वा घंटा लागेल. तर जवळ आलंयच. घरून निघण्याची पण घाई असते आणि एकदा प्रवासात बसले पण थोडंच फार बोर होतच. पण एकदा फिरायला लागल्यावर नाही बोर होत, पण असं गाडीत बसल्यानं बोरच होऊन जातं. आणि खूप खूप दिवस बाहेर पण निघणं होत नाही, त्यामुळे मज्जा पण वाटली. आता आलं तुळजापूर. पहिले गाडीतून उतरले तरी इथं ना गजरे खूप छान आहेत. तर गजऱ्याचं चाललं होतं. तर घ्या म्हणून एक गजरा घेतला, मग मी पण लावला. आणि मला तसंही गजरा लावायला खूप आवडतं. तर आता आम्ही निघलोत मंदिराकडे. तर इथं पहिले चप्पल ठेवायचं सुविधा चांगली आहे, तर इथं पहिले चप्पल ठेवून घ्यायची. यांचा कुठेही गेला ना फोनच संपत नाही, सारखे फोन चालूच राहतात. आणि मुलांना भुका लागल्यामुळे जांभळ्या यायला सर. इतर दर्शन करून म्हटलं चला आपण जेवायला जाऊ. मुलांना समजून सांगितले, त्या चपला ठेवून दिल्या. नंतर गेलो दर्शनासाठी. खूप पाय भाजत होते उन्हात, ऊन होतं खूप. तस मंदिरात गेलं आणि कुठेही देवदर्शनासाठी गेलं तर गर्दीच असते. एवढी गर्दी होती ना इथं. नवीन माणसाला कुठे जायचं तर काही समजतच नाही. तर आम्हाला माहित असल्यामुळे गेलो आणि तसंही विचारल्यावर माहिती होतेच. थोडंफार फरक पडतो. किती गर्दी आहे पहा. तर आम्ही पहिले गेलो गोमुखातून पाणी पडतं ना तिकडं. तर मुलांची घाई चालली होती, मम्मी कसं आहे ते गोमुख, तर त्यांना बघायचं होतं. तर पहिले आम्ही तिथं पण एवढी रांग लागली होती ना, तर आम्हाला कमीत कमी 1 घंटा तरी लागला असेल. तर तिथं पहिले पाय धुवून घेतले आणि इकडं गोमुख तीर्थ. खूप नंबर होते पहा, किती लाईन लागलेली. तरी पण आमचं मुलं उभं राहत नव्हते, पण ते बघण्यासाठी उभे राहिले कसे तरी. मग इथे पाय धुवून घेतले. नंतर निघलो दर्शनाकडे. हे नरसिंह मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे. तर इथे पहिले दर्शन घेतलं. नंतर गोल प्रदक्षिणा घालून घेतलं. खूप काही गर्दी आणि लोकांची प्रदक्षिणा घालण्याची आणि दंडवत कोणी घालत होतं. तर हे कसे दंडवत घालले. मुलं एकसारखे त्यांच्याकडेच बघत होते. आणि आमचं काही दर्शनाला खूप रांग होती, 4 ते 5 घंटे लागले असते. म्हणून आम्ही काही दर्शन घेतलं नाही. तर मुख दर्शन घेतलं आणि नंतर निघलो. तर इथे देवीच्या प्रसाद म्हणून साडी पण मिळते, आपल्याला घ्यायची असेल तर. तर खूप गर्दी असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेण्यात आला नाही.
मग दर्शनाहून निघलो. थोडस बांगड्या काही खरेदी करायच्या होत्या, प्रसाद खरेदी करायचा होता, ते करून घेतला. देवस्थानाच्या ठिकाणी महागाई पण खूप असते आणि सगळं काही आपल्याकडेच आहे, तर मी फक्त प्रसाद, कुंकू, बांगड्या हेच घेतलं, बाकी काही घेतलं नाही. आणि मुलं पण लहान लहान नाहीत आता खेळायला, त्यासाठी काहीच नाही घेतलं. मग नंतर निघलो, बांगड्या घालून घेतल्या आणि मुलांचं चाललं होतं आईस्क्रीम घे, तर हे चोकोबार घेतले ते सगळ्यांसाठी. आणि चोकोबार घेतला तर एवढी पानसट आम्हाला खाऊच वाटेना आणि मुलांना टाकून पण दिली, तसेच खाल्ली. नंतर गाडीत बसलो. तर असं झालं आमचं दर्शन. खूप धावपळीत झालं आणि आता आम्हाला जायचं होतं पंढरपूरला. त्याआधी आम्हाला जेवण करायचंय. तर सगळ्यांनाच खूप भूक लागली आणि त्यातल्या त्यात मुलांना तर खूपच जास्त लागली. सारखं घाई करत होते, कधी जेवायचं, कधी जेवायचं. तर त्यांना समजून समजून आता तर ते म्हणत होते पंढरपूरला. मी म्हणलं नाही, आधी मुलांना भूक लागली तर पहिले जेवून घेऊ. तर आम्ही आता सोलापूर हायवेवर आहे. तर सोलापूर हायवेलाच आम्ही जेवणार आहोत आता. दर्शन पण झालं नाही, थोडंसं नाराज झालं, पण आता एवढा वेळ नव्हता दर्शनासाठी, त्यासाठी घेतलं नाही. मुलं पहा कसे हसायले. त्यांना समजून समजून आता खूप हे झालं होतं. आता म्हटलं चलाच बरं जेवायला. आणि विराज रुसून बसला, कधी जेवायचे, आता पटकन चला. इथे जेवण करून आम्हाला पंढरपूरला जायचे. पंढरपूरमध्ये पण खूप गर्दी असेल, कारण की देवस्थानाच्या ठिकाणी ना एवढी गर्दी असते ना की दर्शनच होत नाही. तर मी फक्त हा प्रसाद घेतलाय, बाकी काही नाही घेतलं. तुम्हाला सांगितलं. आणि तसं पण घरी सगळं आहे, दुकान असल्यामुळे मी काहीच घेत नाही. फक्त दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा, हेच महत्वाचं आहे. चला आता हॉटेल आले, जेवण करायचंय. तर आम्ही इथं मस्त आलो आणि जेवण घेतलं. मस्त आम्ही तिघ जणांनी, ड्रायव्हर आणि मी आणि यांनी थाळी घेतली. आणि मुलांना ना पनीर मसाला आणि रोटी घेतली आणि जिरा राईस. मुलांची खूप घाई झाली होती आणि भूक पण लागली होती, घाई घाई जेवले. तर असं होतं जेवायला. खूप छान इथं जेवण होतं, मुलांना तर खूप आवडलं. बाहेर जेवायचं म्हटलं की मुलांना कसंही असलं तर आवडतंच. तर असं झालं आमचं तुळजापूर दर्शन. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आता निघलो पंढरपूरला. जेवण केल्यामुळे सगळ्यांनाच छान वाटायले. आता थोडी आराम करायचं पंढरपूर येईपर्यंत. आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.